सर भावांनो, आज नवीन चॅलेंज मध्ये आलेलो आहे आपण. आजचं चॅलेंज काय असणार आहे की कम्प्लिटली 100 रुपयाचा वरचा बुकिंग. आपला एरिया असो, सिटीतला एरिया असो या पेठेतला एरिया नको, आपल्याला आज घेणं देणं काहीच नाही. 100 रुपयाला ऑटो क्लिकर लागणार. 100 रुपयाच्या पुढं ऑटो क्लिकरच उचलणार. ऑटो क्लिकर जो बुकिंग उचल ती बुकिंग कम्प्लीट करायची. प्लस चॅलेंज फक्त एवढ्यावर नाहीये, तर ओला, उबर, रॅपिडो ह्याला 100 रुपयाच्या अबोच्या बुकिंग, सगळ्यात जास्त बुकिंग कशाला वाचतात हे पण आज समजणार आपल्याला. तर आपल्याला पहिली बुकिंग भेटलेली आहे डायरेक्टली बाणेर. 100 रुपये लावल्या लावल्या बाणेर पडली, पहिलीच बुकिंग पडली आज ती बी. तर चला पहिलं पिकअप करू. 19 रुपये पर किलोमीटरनी पडलेली. पहिलं पिकअप करू, किती होतात बघू आपण आता. 209 333. हो चालतं ना, पाठीमागे स्कॅनर. प्रकारे 17 किलोमीटरला 333 रुपये भेटले. 17 किलोमीटरला का 16 होते अंदाज तरी, पण 333 रुपये भेटले. आता आपण आहे बाणेरला. तर बाणेरवरून नेक्स्ट राईड, दुसरी राईड कुठली असेल आपल्यासाठी बघू आपण. आपण 100 रुपये लावलेले आहेत 1,500 पर्यंत. तर चला बघू आपण आता. ऑटो क्लिकर ऑन आहे आपला, सुझुकी ऑटो क्लिकर ऑन आहे. आता ऑटो क्लिकर ऑन केल्याच्या नंतर आपण करू सगळ्या ऍप्लिकेशनला ऑन. 100 रुपयाचा अबो कुठलंही पहिलं वजे वाढ त्याला उचलायचं आणि घेऊन जायचं, कुठंही असतो तो माता. तर अशा प्रकारे आजचं चॅलेंज काय वाटतंय काय मला नाही माहिती, पण आजचं चॅलेंज एवढं सुंदर आहे की 10 किलोमीटर प्लस मोबाईल बघायचा नाही, काय नाही काय नाही काही नाही, मोबाईल पेक्षाही लांब. आता टाइमपास करायला काहीच नाही आपल्याकडे, फक्त टाइमपास करण्यासाठी गाडीच्या खाली उतरणं, फिरणं, हे ते एवढंच. आणि बुकिंग उचलली की गपचूप मुंडी खाली घालायची. वाचते पण 81 रुपयाची होती म्हणून बसली नाही. जर 100 रुपयाचा अबो असते तर डायरेक्टली बसली असते. तर चला बघू आता 100 रुपयाचा अबोच्या बुकिंग कुठं कुठं नेईल आपल्याला, आणि कुठं अडकवल, कुठं आपल्याला सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये लटकवल, ह्या गोष्टी आता तुम्हाला आज बघायला भेटतील. आणि प्रॉपरली एक रिक्षावाला किती काम करू शकतो 100 रुपयाच्या वर, आणि धंदा किती होऊ शकतो, कुठलं ऍप्लिकेशन किती धंदा देतं, हे आज तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेल. म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. तर लेट्स गो. पहिली बुकिंग तर झाली, दुसरी बुकिंग आपल्याला किती वेळ लावती काय माहिती नाही, कारण गेले 10 मिनिटं झाले एकही बुकिंग वाजत नाहीये. 91 रुपये 5 किलोमीटर. चला तर भावांनो, पहिली मीटरने आणलं मी बाणेरवरनं मिलिनियर मॉलला आलो, आणि मला वाटलं 100 रुपये होतील, पर झाले नाहीत. 91 रुपये झाले. चॅलेंज आपलं पुढं कंटिन्यू चालू राहणारच आहे. की असं एक चुकी झाली मीटर मध्ये कसं आता सांगू नाही शकत की मीटर किती होणार आहे. आत्ता पडली डॉट 100 रुपयाची बुकिंग. चॅलेंज बंद नाही होणार, चॅलेंज कंटिन्यू चालू राहणार. 100 रुपयाचा अबो कंटिन्यू बुकिंग उचलल्या जाणार. 6469 ओटीपी रॉंग दाखवतोय. ओटीपी एकदा चेक करा. श्रुती ना? अरे नाही रोशनी नाही, श्रुती. ओटीपी फोर 245. इथंच लिहिलंय, डी लिहिलेलं आहे ते इथंच लिहिलंय. बरोबर आहे. डी. करेक्ट. 103 रुपये. हे क्यूआर कोड चालतं ना? हा, पाठीमागचा क्यूआर कोड. तिकडनं आपण आलेलो सौदागर साईडला. सौदागर म्हणजे 5 स्ट्रीट वाकड कोणाला माहिती असेल तर 5 स्ट्रीट वाकडच्या थोडस अलीकड सोडलेले. आता आपण इथंच बसणार आहे. 5 स्ट्रीटच्या लोकेशनच्या बुकिंग वाचतात इथं. तर आता इथनं कुठली राईड उचलतोय आपण बघू. 100 रुपये अबो. आजचा धंदा फक्त एकच टार्गेट, 100 रुपये अबो. जे हे चॅलेंज घेतलेलं आहे ते चॅलेंज मला हार्ड का वाटायला लागलंय माहितीये का? कारण मला आता बुकिंग नाही वाजली. मी काय करायचो की घे मोबाईल, इंस्टाग्राम बघ, फेसबुक बघ. फेसबुकला कसं मिनी पिक्चर येतात, क्लिप्स येतात,
त्या बघत बसणं. इन्स्टाला नाही 80 रुपयाची, आपल्याला 100 रुपयाची पाहिजे, तिथं 80 रुपयाची आहे. कुठली असो, चिंचोड असो, कुठली असो, कुठलीही चालते, पण 100 रुपयाचा आकडा जोडला पाहिजे. 3 आकडे 7 बेरे पाहिजे, 3 आकडी 7 बारा पाहिजे आपल्याला. तो 3 आकडी 7 बारा कुठलाही चालत आपल्याला. तर टाइमपास करायला आता काहीच नाहीये. टाइमपास करण्यासाठी फक्त आपण दोघच आहे, की कॅमेरा आणि मी. टाइमपास इथंच होणार, दुसरा टाइमपास होणारच नाही. तर न टाइमपास करता किती धंदा होणार आहे हे बघू आपण. गेले 10 मिनिटं झाले कम्प्लिटली बाहेर चालत बसलोय, गाडी बिडी बसू वैतागलो, तर बाहेर चालत बसलोय, तरी एकही बुकिंग वाजत नाही. एकही 100 रुपयाची जाऊ द्या, 50 रुपयाचं बी बुकिंग वाजत नाहीये. 100 तर लय लांब राहिलं. पण आजचं आपलं जे टार्गेट आहे 100 रुपये अबो, ते टार्गेट आपलं कंटिन्यू राहणार आहे. 100 रुपये अबो ऑटो क्लिकर लावलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे बघायची बी गरज लागत नाही. पण जेवढं होईल तेवढं जास्त करायचं आपल्याला धंदा, त्याच्यामुळं वाजावं वाटतंय. त्याचं वाटायला लागलं आता ह्याच्या पुढं 5 मिनिटं बघून पिंपरी सौदागर साईडला एमटी जाऊ, आणि पिंपरी सौदागर मधनं आपल्याला काय भेटते का नाही हे बघू आपण. पिंपरी सौदागरच्या इकडनं आपल्याला 100 रुपयाची अपेक्षा होती. 100 रुपयाची बुकिंग पडलेली. प्रायव्हेट म्हणजे काहीतरी ऑर्डर असते रॅपिडोची पर्सनली, ती ऑर्डर आहे. तर चला चेक करू कुठं नेता येईल ते 100 रुपये अबो. हॅलो हॅलो, हा सर, हॉटेल 5465 ना, 5465 चालेल. 118 रुपये दाखवत आहे. स्कॅनर असेल तर खाली सर. तेच नाव आहे ना. भावांनो, पहिली बुकिंग लटकायची वाजलेली आहे. तर लटकतंय का नाही हे माहिती नाही, पण वाजली तर आहे बुकिंग. ती बुकिंग आहे हिंजवडी फेज 2. कारण की काय आहे, की वरच्या साईडला गेल्याच्या नंतर बुकिंग प्रमाण भरपूर कमी असतं. कारण की आता सगळेजण जे जाणारी आहेत ते सगळे आयटी पार्कला जाणारी आहेत. तर ते बुकिंग खाली यायला भेटल का नाही हे आपल्याला माहिती नाही. तरी आपण आता वर जाणार आहे, आणि वरनं जेवण बिवण करून नेक्स्ट राईड उचलणार आहे. त्याच्या पुढे आता ही राईड स्टॉप असेल. त्याच्यानंतर बायकोनी आपल्याला काय जेवायला दिलेलं आहे हे बघू, आणि बाहेरचा काय तर चुनू म्हणून घेऊन खाऊ, आणि बघू आता ही राईड काय होती, कितीची आहे. कुठे बी 6204. तर पैसे किती झाले बघू आता. फेज 2 चे झाले 133 रुपये. तर हे फेज 2 चा ड्रॉप झाला. फेज 2 चे आपल्याला 6 किलोमीटरला 133 रुपये भेटले. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडतीये का जेवायला बसतोय. तिथं आलेल्या 10 किलोमीटरची वाजलेली, ती आपल्याला बसन नाही बसन माहिती नाही. 184 रुपयाची होती. बाणेर आहे, मेन महत्वाचं नाही गेली बघून पण शकत नाही आपल्याला. पहिली बसली, आल्या आल्या वाजलेली बाणेर, तर बसली नाही. आता बसली नाही तर आपण त्याच्यामध्ये काही करू नाही शकत. तर चला नेक्स्ट बघू कुठली पडते का. आणि जेवायचं पण आहे. हे दोन गोष्टी एकत्र करून कुठल्या पॉइंटची बुकिंग पडली तर चांगलंच होईल. नाही पडली तर एक 10 मिनिटं बसून मग निघू इथनं आपण बाहेर. प्रकारे आपल्याला फेज 2 वरनं बुकिंग भेटली 9 किलोमीटरची. आता 9 किलोमीटर कुठं जाणार आहे मला नाही माहिती, आणि बुकिंग दिलेली रॅपिडोने. तर चला बघू आता कुठं नेत आहे नक्की 9 किलोमीटर रॅपिडो आपल्यासाठी. ओटीपी 625. ओके, ही कुठली पद्धत आहे, काय चाललंय काय नक्की, हे काय चाललंय काय नक्की, काय बघतो ती. ती रिक्षावाल्याने आडवं लावलं का तर लावलेलं आहे.
स्कैनर इधर पे चाहिए 156 प्रकारे फेज 2 वरनं आपण आलेलो आदित्य बिर्ला हॉस्पिटल. आता आदित्य बिर्ला हॉस्पिटल नाही, आदित्य बिर्ला हॉस्पिटल वरनं नेक्स्ट राईड आपल्यासाठी कुठली वाजणार आहे काय माहिती. आपल्याला आदित्य बिर्लाचे भेटले 156 रुपये, म्हणजे 150 रुपये धरा. आता बघू आदित्य बिर्ला काय देते काय नाही. सगळ्यात जास्त तर रॅपिडो वाजायला लागले, रॅपिडो उचलायला लागले, सगळ्या गोष्टी रॅपिडोच्या साईडने प्लस जायला लागलेल्या आहेत. पण रॅपिडो प्लसला संध्याकाळी राहील या ओला येईल हे बघू आपण पुढे गेल्याच्या नंतर. ऍटो प्लेगरने उचललेली आहे, ओलाला उचलले वाटतं. तर अपेक्षा बी नव्हती त्या बुकिंगची. ही बुकिंग आपल्याला बसलेली आहे, लय काय मोठी बसली नाहीये, लय काय मोठी नाहीये, पण छोटी आहे. पण त्या पॉइंटला जायला मला आवडतं जास्तीत जास्त. ते आहे पॉइंट बाणेर बालेवाडी. चला चला तर आता बालेवाडी वाजलेली आहे, पिकअपला चाललोय. होतोय का नाही पिकअप हे बघू, आणि बालेवाडीला पुढे जातोय हे पण बघू. लिक्विड 622 एक मिनिट 145 दाखवते. 145 आहे ना. हाँ 145 बोल रहा हूँ. पीछे स्कॅनर. हो. अशा प्रकारे आपल्याला हे पण ड्रॉप झाला बालेवाडीचा. पण जोश एवढा कशामुळे की आता जेवायला चाललोय, आणि जेवायला रिक्षावाल्याला टायमिंगला कधीच मिळत नाही, टायमिंगला कधीच. आता वाजले 3:30, 3:22 झाले, म्हणजे जेवायला 3:30 बसायला होणारच आहे. तर काहीतरी घेऊ खायला, भूक लागली, जेवण घेऊन करू. जेवण करून बघू पुढचं भाडं काय वाजतंय काय नाही. जर वाजले चांगला दिवस गेला तर खरं आहे, नाहीतर काय आहे की एवढं काही खास तर गेला नाही अजून. तर 150-150-300 झाले जातात, किती टार्गेट अचीव्ह झालंय हे बी माहिती नाही. पण संध्याकाळी सगळं बघणार आहे आपण. बघू संध्याकाळपर्यंत अजून काही घटना घडतात का Polity.comचा, म्हणजे धंदा Polity.comचा. कारण कसं आहे, धंदा मेन महत्वाचा आहे. धंदा झाला तरच आपल्याला किंमत आहे. जेवण झालं आपलं, आणि जेवण झालं आपल्याला एक रॅपडॉन दिली, कुठली दिली काय दिली माहिती नाही. चला तर करू पहिला पिकअप, आणि किती रुपयाचे राईड आहे हे बघू आपण. 376 128 दाखवते. 7.5 किलोमीटरला 128 रुपये. हो. अशा प्रकारे आपल्याला परत एक बसलेली आहे ऍटो प्लेगरलाच, रॅपिडोने उचललेली आहे. रॅपिडोने ही बुकिंगचे भेटले 128 रुपये. रॅपिडोने आता दुसरी कुठली दिली आहे हे आपल्याला माहिती नाही. चला बघू आता पिकअप करू नक्की कुठं येतात. 100 रुपये अबो, चॅलेंज एकच आहे, 100 रुपयाच्या प्लसला कुठंही पाळणार आहे आज. 8914 100 रुपीज स्कॅनर आहे वही. यही वाला ना. हो. हाँ तो उसमें भावना अशा प्रकारे आपला हा पण ड्रॉ झाला. ह्या बुकिंगचे तर डॉट 100 रुपये भेटले. 100 रुपयाच्या सोडून बुकिंग दुसऱ्या जर लोकल मारायला चालू केल्या तर ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्या 100 अबोच्या बुकिंग बसवतच नाहीयेत. एकही मोठी अजून तर वाजली नाही. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तरी सगळ्या 100चा खेळ चालू आहे. चला भावांनो, आता जी पहिली बुकिंग पडलीये ती पण 200 रुपयाची. आता सगळ्या 100 चालू होतात. पहिली राईड एवढं त्याला क्लिक करून आपण पहिली राईड पडलीये 200 रुपयाची, 12 किलोमीटरची आली आहे. तर चला बघू आता 12 किलोमीटरला किती वेळा ड्रॉप होतोय, प्लस किती पेमेंट मिळणार आहे हे पण लक्षात येईल. सगळ्यापासून पहिली बुकिंग पडली लॉंगची. आता पिकअपला दाखवतोय हे हे मला अंदाज आहे ह्याच्या बॅक साईड मध्ये ती आहे, बिल्डिंग पलीकडची आहे.
आता हे म्हणतोय की डी बिल्डिंगला ह्याच्यामध्ये तर कुठल्या सोसायटीचं नोंद नाही, महाराष्ट्र शहर कॉलनी अशी पार्क, काय माहिती कुठं नेत आहे का कॅन्सल होते काय गॅरंटी नाही बाबा. इकडे काही कॅन्सल आहे, त्याच्यामुळे आपलं आपलं ओला उबर परत चालू करू, कारण की भरोसा नाही याचा. आला तर घेऊन जाऊ, नाही आला कॅन्सल तर ऑटोमॅटिकली तो मारणारच आहे. आता म्हणलेलं तुम्हाला मी कॅन्सल होणार राईड, कॅन्सल राईड झाली आणि आपल्याला 5 रुपये भेटले आपल्याला कॅन्सलेशन. हो, आपल्याला माहिती आहे, ज्या गोष्टी माहिती आहेत त्या गोष्टी होतातच. तर चला जाऊ दे, आता ही आपल्या नशिबात आज 100च्याच राईड आहेत असं म्हणू, आणि बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. ती कॅन्सल झाली आणि रॅपिडो म्हणलं की चल जाऊ दे, 8.5 किलोमीटरची तुला एक बुकिंग देतो. चला 8.5 किलोमीटरला कुठे नेतोय की आपल्याला हे बघू आपण आता. 5942 ना, वाकड वाकड मॉलला जायचंय का नाहीत का ऑनलाईन? किती दाखवलं होतं? 142 झालं, 142 8 किलोमीटरला. ऍडव्हान्स एक बसलेली कुठली तरी. चला बघू आता कितीची आहे काय. आपल्याला ही तर बुकिंग भेटली, आता कुठली आहे, काय आहे, काय माहिती नाही. रॅपिडो असं आहे की द्यायला लागलं की कितीही देतं, पण आता कुठली दिली हे बघू आपण. 6177 प्रॉब्लेम वाटायला लागला. 129 रुपये केंद्र आहे ना. हो, अशा प्रकारे रॅपिडोने अजून एक दिली 13 किलोमीटरचे. 13 किलोमीटर म्हणलं 200 अबोची आता एक दिली पहिली. कस्टमरचा फोन आलेला, कस्टमर म्हणतात की तुम्ही दाखवलं तेवढेच घेणार का हे ते म्हणलं मॅडम दाखवलं तेवढं घेईल, पण जिथपर्यंत सर्व्हिस आहे तिथपर्यंत सर्व्हिस देणार, त्याच्या पुढे सर्व्हिस नसणार आहे. त्याच्या पुढे मग तुम्हाला मीटर नाही. ओलाने जे रॅपिडोने जे लोकलला दाखवले जातात 48 रुपये ते तुम्हाला पे करायला लागतील म्हणलं. ते म्हणलं चालतंय, म्हणले जिथं एंडिंग झाली तिथंच उतरणार म्हणलं. डन म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं, येतोय म्हणलं. मग कारण काय आहे की आज सकाळपासून धंदा झाला नाही, आणि मेन महत्वाचा असता पॉईंट बांधण्याचा जाण्याचा प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी, तर इग्नोर करून जमणार नाही. कारण कसं आहे, आता जर नाही म्हणून मस्ती घातली तर पुढे मला जड जाऊ शकतात गोष्टी. त्याच्यासाठी चाललोय, आता काय करावं, काही ऑप्शन नसला की जे भेटेल ते मारायलाच लागतं. कोण काय असं गपचूप मारतं, मी सांगून मारतोय, एवढा फरक आहे फक्त सगळ्यांमध्ये. आपण जे मारणारे बुकिंग विदाऊट मीटर मारणारे ते विदाऊट मीटर मारतात, मी दाखवून मारतोय, फक्त एवढा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. 65 एकच सेकंड. 238 227 सॉरी 237 ना. 237. आपण बाणेरवरनं उचलली नांदेडसाठी. चला बघू आता नांदेडसाठी किती रुपयाचे आणि किती होणार आहेत हे बघू. 5767 स्कॅनर इथं पाठीमागच आहे. अशा प्रकारे आपण नांदेड सिटीचा ड्रॉप केला आणि नांदेड सिटीचे भेटले आपल्याला 305 रुपये दाखवलेले. शिवनेर रोड पर्यंत होता 375 रुपये झाले ते, म्हणजे 70 रुपये टोटल वाढले. तर आता आपण चाललोय घरी, कारण की गॅस नाही गाडीमध्ये. तर आजचं टोटल किती झाले बघू आपण, आणि आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला. आजचं प्रॉफिटेड ऍपला होता, तुम्ही किती बुकिंग दिल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक तर टोटल बघू आता थोडीशी आपण. आजची बुकिंग किती झाली आणि धंदा किती झालाय. 1000 रुपये 5 बुकिंग, 1000 रुपये 5 बुकिंग. उबेर दादाने काहीच नाही दिला अंदाज तरी. उबेर दादाने आपल्याला दिलेली एक बुकिंग, ती कॅन्सल झाली, ती आपल्याला भेटते 10 रुपये. तर रॅपिडो, ओला आणि रॅपिडो मध्ये ऑटो क्लिकरचे भांडणं लागलेली.
तर रॅपिडोने बी आपल्याला दिले कम्प्लिटली 1015 रुपये आणि ओलाने दिलेले 1004 रुपये, म्हणजे 6 रुपयाने फक्त ओला हरलेले आणि प्लस 1 मीटरने भाडं मारलेलं. तर मीटरचे काहीतरी होते 91 रुपये होते, म्हणजे 2100 रुपये टोटल आजचा धंदा झालेला आहे.